अजूनही तू लग्नात खूपच सुंदर दिसत होतीस. थँक्यू थँक्यू सो मच. याचं क्रेडिट आय गेस स्वप्नीला जातं, कारण इतका प्रेमळ आणि गुणी नवरा मला मिळालेला असल्यामुळे तो आनंद आणि तो मी सोनालीला मगाशी रादर खूप आधीपासून आमचं त्याच्याबद्दल बोलणं चालू आहे. ती मला पटवते लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणण्यापेक्षा अशा माणसाशी कर की तुम्हाला बरं वाटतं त्याच्याबरोबर असताना. सो त्याशीच एक जोडून असा प्रश्न आहे की लग्न झाल्यानंतर त्या करिअरच्या दृष्टिकोनातून काही असे बदल जाणवलेत, म्हणजे वैयक्तिक आयुष्यात असे काही बदल? मी तुम्हाला एक मजा सांगू. आत्ता ही बातमी असंच मला त्या सिनेमाचं मी नाव नाही घेणार, पण मी लग्नाच्या आधी कदाचित एवढी बोल्ड भूमिका किंवा असा सिनेमा स्वीकारला असता का नाही मला माहिती नाही. आत्ता लग्न झाल्यानंतर मी एक पुढचा सिनेमा करते जो जेन्युइनली बोल्ड सिनेमा आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला आजमावून पाहतीये. सो असा निर्णय मी स्वप्नीलमुळे घेऊ शकले, म्हणजे त्याच्याबरोबर डिस्कस करून आणि त्याच्या सपोर्टमुळे. कारण एक तुम्हाला खूप छान मेंटल सपोर्ट असतो. म्हटला की जा, मला तुला प्रत्येक सिनेमामध्ये तुला आजमावताना पाहायचंय, तुला मोठं होताना पाहायचंय, तू तुझी लिमिट्स पुश केली पाहिजेस आणि सगळंच. सो मला नाही वाटत लग्न आपल्या काय समाजामध्ये लग्नाला खूप विचित्र पद्धतीने काहीतरी त्याचा ना एक बाऊ करून ठेवलेला आहे. लग्न हे बेसिकली असं काहीच नाही आहे. लग्न म्हणजे तुम्ही प्रेमाने एकमेकांबद्दल आदर ठेवून एकमेकांबरोबर राहण्याचं ठरवता आणि त्यांनी फक्त तुमचे जे एनर्जी असते किंवा तुमचा जो कॉन्फिडन्स असतो तो वाढतो. लग्न म्हणजे एवढीच व्याख्या आहे. एका माणसाला दुसऱ्या माणसाची सोबत मिळते आणि त्या सोबतीने तुम्ही आणखीन काहीतरी मस्त मोठं अचीव्ह करू शकता. सो ह्याला लग्न म्हणतात आणि ते लग्न तसं लग्न मी केलेलं आहे. त्याच्यामुळे लग्नामुळे करिअर मध्ये लग्नाला लिमिटेशन्स येत नसतात. नॉट नेसेसरी.